नमस्कार. 29 जून रोजी वार सोमवार या दिवशी आहे वटसावित्री पौर्णिमा. यंदा वटपौर्णिमेला आहेत हे 5 शुभ रंग. यावर्षी या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालूच नका. तर कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या आपल्यासाठी अशुभ आहेत, कोणती साडी नेसावी आणि कोणत्या बांगड्या घालाव्यात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त देखील सांगितलं जाणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा सण आहे आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सर्व महिला हे व्रत करत असतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे यासाठी आणि त्याबरोबर 7 जन्मीही हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी महिला अत्यंत श्रद्धेने आणि मनपूर्वक हे व्रत करत असतात. म्हणूनच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम वटवृक्षाय नमः हे लिहायचेच आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत केले जाते. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही सोमवार 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. सावित्री सत्यवानाची कथा यामागे खूप महत्त्वाची आहे. महाभारतातील कथेनुसार सावित्रीने तिचे पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी वटवृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती आणि तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले होते. त्याचबरोबर वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असल्यामुळे अशी धार्मिक श्रद्धा आहे की तुम्ही या झाडाची पूजा केल्यास तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य नक्की लाभते. त्यासोबतच वडाचे झाड हे अनेक वर्ष टिकणारे, जमिनीत घट्ट पाय रोवणारे आणि विशाल असते. आपल्या पतीलाही असेच दीर्घ आयुष्य लाभावे, स्थैर्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेला महिला 16 शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी विशिष्ट रंगांच्या साड्या परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती अगदी थोडक्यात घेऊन आलेला आहे. थोडक्यात यामध्ये तुम्हाला पूजा विधी पण मी सांगणार आहे आणि या साड्या तुम्ही नेसल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम होणार आहेत आणि कोणत्या साड्या अशुभ आहेत ते देखील आपण बघणार आहोत. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही, म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे आणि शुभ रंगाची साडी नेसायची आहे. दागिने परिधान करून 16 शृंगार करायचे आहेत. वडाच्या झाडाजवळ जाऊन तिथे हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि तांब्याभर पाणी देखील अर्पण करायचे आहे. पूजेमध्ये मुख्यत्वाने आंबे, गव्हाची ओटी याचा वापर केला जातो. वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळतात, 7 प्रदक्षिणा घालतात आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील करतात. त्यासाठी तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सर्वप्रथम आपण महत्त्वाचं म्हणजे मुहूर्त बघूयात. तर 29 जून वार सोमवार या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 6 तासाच्या कालावधीत सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घालू शकतात. त्यासोबतच पंचांगानुसार अचूक आणि विशेष मुहूर्त हे तुम्हाला मी पुढे सांगत आहे. तर सर्वोत्तम काळ सकाळचा वेळ सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये वडाच्या झाडाच्या पूजेसाठी सर्वोत्तम फलदायी हा काळ मानला जाणार आहे. त्यासोबतच विशेष शुभ चौघडिया मुहूर्त तो सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 मध्ये असणार आहे. या वेळेमध्ये पूजा केल्यास शुभ काळ मानला जातो हा. त्यासोबतच अभिजित मुहूर्त 11:56 ते दुपारी 12:52 महत्त्वाची पूजा, संकल्प आणि धार्मिक विधींसाठी अत्यंत उत्तम हा मुहूर्त मानला जाणार आहे. तर तुम्ही या शुभ वेळेमध्ये कधीही पूजा करू शकता, सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत. त्यासोबतच पौर्णिमा तिथी ही प्रारंभ होणार आहे 29 जून रोजी पहाटे 3:07 पासून ते समाप्ती होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:27 उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्याने या दिवशी महिला उपवास करू शकतात, हे व्रत करू शकतात. या दिवशी दुपारनंतर शुक्ल योग, त्यानंतर ब्रह्मयोग जुळून येत आहे. तसेच सोमवार हा दिवस भगवान शिव आणि चंद्राला समर्पित असल्याने या दिवशी पूजा केल्याने व्रताचे आणि अखंड सौभाग्याचे फळ हे अनेक पटीने तुम्हाला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुभ योग आणि सौभाग्य योग हा आकाशमंडलामध्ये जुळून येणार आहे. त्यामुळे सौभाग्यवतीसाठी अत्यंत उत्तम काळ हा मानला जाणार आहे. ही तीच तिथी आहे ज्या दिवशी सती सावित्रीने
आपल्या दृढ संकल्पाने आणि मनोभावे एकाग्रतेने हे व्रत केले होते आणि यमराजाकडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाचे आणि आत्मबलाची शक्ती दर्शवत असतो. शास्त्रानुसार वटपौर्णिमेची पूजा ही नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. राहू काळामध्ये ही पूजा करायची नाहीये. वटवृक्ष हे अमरत्वाचे प्रतीक मानले जाते, कारण त्याचे आयुष्य खूप मोठे असते. त्याच्या पारंब्या सतत विस्तारत असतात. पतीचेही आयुष्य दीर्घ व्हावे, वटवृक्षाप्रमाणेच दीर्घ आणि अटळ असावे, या मुख्य उद्देशाने हे व्रत केले जाते. या दिवशी सत्यवान सावित्रीच्या कथेचे स्मरण केले जाते. सावित्रीने आपल्या निष्ठेने आणि पतिव्रतेच्या बळावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. तर तुम्हाला या दिवशी पूजा कशी करायची आहे, सुरुवातीला मी सांगितलेलेच आहे. सौभाग्य अलंकार परिधान करायचे आहे, नवीन वस्त्र परिधान करायचे आहे. आता हे वस्त्र म्हणजे ही साडी तुम्हाला कोणती परिधान करायची आहे, कोणते 5 शुभ रंग आहेत हे आपण आत्ता बघणार आहोत. वडाच्या पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, विशेषतः आंबे आणि सूत, कच्चा दोरा, एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचे आहे. वडाच्या मुळाशी सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करून पूजा करायची आहे. झाडाला हळद कुंकू लावायचे आहे. फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. वडाच्या खोडाला कच्चा सूत, धागा किंवा कलावा गुंडाळायचा आहे आणि 7 प्रदक्षिणा देखील करायच्या आहेत. आता तुम्हाला सांगणार आहे त्याचा मंत्र देखील काय आहे, म्हणजे साडी कोणती नेसायची आहे, मंत्र कोणता आहे, हे दोन्ही पण सांगणार आहे. पूजेनंतर 5 सुवासिनींना आंबे आणि गहू देऊन त्यांची ओटी भरण्याची पद्धत आहे. तर हा मंत्र म्हणत तुम्हाला दोरा गुंडाळायचा आहे. प्रदक्षिणा घालताना आणि दोरा गुंडाळताना वडाच्या झाडाला मंत्र म्हणायचा आहे. सूर्यपुत्र यमराज, धर्मराज आणि सावित्रीचे पती सत्यवान यांना मी वारंवार नमस्कार करतो. त्यासाठी तुम्ही एक मंत्र म्हणू शकता. नमो वैवस्वताय धर्मराजाय च नमो नमः, सत्यव्रतप्रियाय य सावित्र्याय पते नमः, हा मंत्र म्हणू शकता. किंवा तुम्ही पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडासमोर हात जोडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे वटवृक्षा, मी तुझ्या मुळांना पाणी घालत आहे. ज्याप्रमाणे तू तुझ्या शाखा उपशाखांनी या पृथ्वीवर विस्तारला आहेस, त्याचप्रमाणे मलाही पुत्र, पौत्र आणि संपत्तीचे सुख दे आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे. अशी अखंड सौभाग्य लाभावे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पतीच्या आरोग्यासाठी सावित्री देवीचे स्मरण करताना एक सोपा मंत्र म्हणायचा आहे. हे पतिव्रता माता सावित्री, तू माझे कल्याण कर, मला अखंड सौभाग्य लाभू दे, माझ्या पतीचे रक्षण कर. यासाठी मंत्र आहे. अवैध्यव्य च सौभाग्य देही त्वा बालिके मम, शुभ करुणी कल्याणी सावित्री पतिव्रते. अवैध्यव्य च सौभाग्य देही त्वा बालिके मम, शुभ करू कल्याणी सावित्री पतिव्रते. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जर संस्कृतमध्ये मंत्र म्हणणे कठीण वाटत असेल तर वडाला नमस्कार करून मनापासून ही प्रार्थना करू शकता. हे वटवृक्षा, ज्याप्रमाणे सावित्रीने आपल्या निष्ठेने सत्यवानाचे प्राण परत मिळवले, त्याचप्रमाणे माझ्या पतीला उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य लाभू दे. आमचा संसार सुखाचा आणि अखंड राहू दे. आता आपण वळूयात महत्त्वाच्या विषयाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आणि आत्तापर्यंत मी जे सांगितले आहे ते देखील खूप महत्त्वाचे आहे. मंत्र म्हणणे, प्रार्थना करणे, हे तुम्ही केल्याशिवाय पूजा ही अपूर्ण असते. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थनाही करायचीच आहे. चला तर मग कोणते शुभ रंग आहेत ते बघूयात आणि कोणता अशुभ रंग आहे ते देखील बघूयात. सर्व स्त्रिया सर्व प्रकारचे 16 शृंगार करून नटतात आणि या वटपौर्णिमे सणाचा आनंद घेतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की कोणता रंग हा महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही? काही रंग असे आहेत जे तुमचे सौभाग्य अखंड वाढवतात आणि तुम्हाला प्रत्येक सुखसमृद्धी आरोग्य प्राप्त करतात. आणि काही रंग असे देखील आहेत जे तुम्ही पूजेच्या वेळेत परिधान केले तर त्याचा तुम्हाला दोष लागू शकतो आणि फळ देखील मिळणार नाही. तर आज आपण पाहणार आहोत ते कोणते 5 शुभ रंग आहेत. या रंगाची साडी आणि बांगड्या तुम्हाला आवर्जून घालायच्या आहेत. आणि असे कोणते शुभ रंग नाही आहेत जे तुम्हाला चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. रंग हे केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा देखील निर्मित होत असते. शुभ रंग हे निसर्गातील सकारात्मक दैवी शक्तींना आपल्याकडे आकर्षित करत असतात. जेव्हा आपण साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांची पूजा करत असतो, तेव्हा जो शुभ रंग आपण परिधान केलेला आहे तो सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये संक्रमित करत असतात. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते, नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये देखील सुख समृद्धी, पुत्र पौत्र, सुख आनंद सर्व प्राप्त होत असतो. सर्वात महत्त्वाचे, आपण योग्य रंगाची साडी जर परिधान केली नाही तर काय होते? शास्त्रानुसार नकारात्मक रंग परिधान केल्यास, कोणताही अशुभ रंग परिधान केल्यास त्या पूजेचे फळ तुम्हाला मिळत नाही आणि पूजेमध्ये अनेक विघ्न येऊ शकतात.
वटपौर्णिमा हा सण अखंड सौभाग्यवतीसाठी आहे आणि सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आहे. हा स्त्री शक्तीचा, मांगल्याचा, आनंदाचा उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकूनही चुकीच्या रंगाचे वस्त्र परिधान केले आणि अशुभ वस्त्र परिधान केले तर नकारात्मकताही आपल्या आजूबाजूला वाढत असते. त्याचा वैवाहिक जीवनावर देखील परिणाम होईल आणि पूजेचे पुण्य देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे स्त्रियांनो, तुम्ही 16 शृंगार नक्की करा, आवर्जून तुम्ही नटा, मेकअप करा, परंतु रंगाचे महत्त्व हे असायलाच हवे. तर आपण जाणून घेऊयात वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला रंग तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा रंगांचा राजा असून सौभाग्याचे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे प्रतीक आहे. लाल रंगाची साडी आणि लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी, माता पार्वती आणि अन्नपूर्णेचं स्वरूप देखील माता पार्वतीचेच, हे सर्व नवदुर्गा यांचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. हा रंग पती पत्नीमधील प्रेम, समर्पण हे वाढवत असतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा रंग, सौभाग्यवतीसाठी अत्यंत प्रिय असलेला आणि शुभ असलेला रंग म्हणजे हिरवा रंग. सुख, समृद्धी आणि स्वच्छतेचे प्रतीक हा रंग असतो. सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने तुमच्या आयुष्यात हे अखंड सौभाग्य प्राप्ती आणि समृद्धी लाभावी यासाठी हा रंग परिधान करावा. या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करणे अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यासोबतच पिवळा रंग. पिवळा रंग हा शुभता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आणि त्यानंतरचा आहे गुलाबी रंग किंवा जांभळा रंग देखील तुम्ही परिधान करू शकता. गुलाबी रंग देखील प्रेमाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रीय परंपरेनुसार लाल हिरवा हे कॉम्बिनेशन देखील तुम्ही परिधान करू शकता. काठपदराची साडी सर्वोत्तम मानली जाते. पिवळा रंग देखील देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे. गुरुग्रह हा महिलांच्या पत्रिकेमध्ये पतीचा कारक असतो. त्यामुळे तुम्ही पिवळी साडी जर परिधान केली तर पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. किंवा मग तुम्ही नारंगी किंवा भगवा रंग देखील परिधान करू शकता. हा अग्नी आणि पावित्र्यतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग परिधान केल्याने मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात आणि पूजेचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळतो. आणि गुलाबी रंग देखील नात्यातील गोडवा, प्रेम आणि आदर्श दर्शवणारा आहे. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसतील तर तुम्ही फेंट रंगामध्ये गुलाबी रंग देखील परिधान करू शकता आणि या बांगड्या देखील परिधान करू शकता. त्याचबरोबर कोणता रंग आवर्जून तुम्हाला परिधान करायचा आहे हे आपण बघितलेलेच आहे. पण कोणता रंग टाळायचा आहे तर विधीनुसार या दिवशी काळा रंग पूर्णपणे टाळावा. काळ्या रंगाच्या बांगड्या देखील पूर्णपणे टाळाव्यात. तसेच अतिशय गडद राखाडी किंवा पांढऱ्या रंगाची साडी देखील नेसू नये, कारण हे रंग धार्मिक कार्यामध्ये अशुभ मानले जातात. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीशी संबंधित असून तो नकारात्मकता आकर्षित करत असतो. तर काळी बॉर्डर असलेली साडी देखील तुम्हाला चुकूनही नेसायची नाहीये. तसेच काळा रंग हा संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकाला वापरत असतात. फक्त तेव्हा एकाच सणाला हा आहे. त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही सणाला, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यासोबतच पांढऱ्या रंगाची साडी देखील तुम्हाला वटपौर्णिमेला नेसायची नाहीये. तर पांढऱ्या रंगाची साडी ही फक्त एकादशीला नेसली जाते किंवा शिवरात्रीला, सोमवारी अशा प्रकारे नेसतात. परंतु तुम्हाला या दिवशी वटपौर्णिमेच्या या अखंड सौभाग्य प्राप्ती होण्याच्या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी देखील परिधान करायची नाहीये. अत्यंत अशुभ मानले जाते. सुवासिनींचे हात कधीही रिकामे नसावे, त्यासाठी स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हवेत. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या या बांगड्या असतात. वटपौर्णिमेला साड्यांच्या रंगाबरोबरच हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान करणे अत्यंत शुभ ठरेल, तर तुम्ही त्या घालू शकता. काचेच्या बांगड्यांमधून निघणारा ध्वनी हा वातावरणामध्ये पवित्रता निर्माण करत असतो. पूजेच्या वेळेला तुमच्या हातामध्ये काचेच्याच बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 2, 4 किंवा अर्धा डझन देखील तुम्ही 1 डझन तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे काचेच्या बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या आहेत. हिरव्या बांगड्या घालणे देखील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर यंदा नक्की या प्रकारे 5 शुभ रंगाच्या साड्या आणि बांगड्या तुम्ही आवर्जून घालायच्या आहेत. त्यापैकी कोणताही एक शुभ रंग तुम्ही परिधान करू शकता. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.